कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण सर माझी पण माझं लव्ह प्लस अरेंज आहे. एवढं दुःख माझी का होतंय? माझी story ऐकण्यासारखी आहे. थोडी वेगळी आहे यांच्यापेक्षा. काय झालं? ॲक्च्युली माझा भाऊ आहे आत्ताचा मुलगा, त्याचा हा मित्र. तर तो नेहमी रूमवर एकटा राहायचा. तो मला फोन करायचा की आज असं झालं तसं सांगायचं, असं शेअर करायच्या गोष्टी. मग याचा हा मित्र होता माझे मिस्टर. तर ते म्हणायचे अबे तेरी सिस्टर से तू बात करता तो कभी मुझे भी नंबर दे, मुझे भी बात करने दे. मग असं करून त्यांनी माझा नंबर त्याच्याजवळ घेतला आणि ते मग माझ्याशी फोनवर बोलायचे. तर आम्ही तब्बल 6 महिने एकामेकाला न पाहता फोनवर बोलत होतो. आणि ते बोलता बोलताच आमचं म्हणजे बॉन्डिंग झालं. आणि मग आम्ही फोन मधून बोलतात नागपूरमध्ये ना शब्दांमध्ये बोलण्यामध्ये. बॉन्डिंग झालं. बरोबर आहे. आणि माझा थोडासा स्वभाव इथं इमोशनल आहे ना. मग मी म्हटलं यार आता इतकं तर माझं बोलणं झालं यांच्यासोबत. मग मी जर त्यांनी मग मला प्रपोज केलं फोनवरच प्रपोज केलं मला. तर मी म्हटलं, ते म्हणे मला की तुला मी पाहिलं नाही अजून तृप्ती. तर मग ते म्हणे एकदा तू मला भेटल्यावर मला तू नाही म्हणशील तृप्ती. मी म्हटलं असं नाही होऊ शकत, कारण आता एवढं जेव्हा बॉन्डिंग आमचं हे झालं तर मग कसं कोणाचं मन दुखवणार. मग भेटलात तुम्ही? मग आम्ही 6 महिन्यांनी भेटलो. कुठे? रस्त्यावर, रस्त्याच्या पलीकडे. आणि मग आम्ही बोललो असंच. त्यांनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं. त्यांची हाईट 6'2", माझी हाईट 5'2". मग त्यांना असं वाटलं की तृप्ती तू माझी हाईट पाहिली, मी तुझी हाईट पाहिल, तर मग असं राहते ना किंवा कपलमध्ये किंवा सेम एज. हो काय? मला नाही माहिती असं राहते सर. हो असं हे नवीनच ऐकतोय. मग काय झालं? मग हे सगळं काही पाहू नको म्हणे. तुला आवडलं असेल तर तू मला हो म्हण, अदरवाईज तुझी इच्छा. मी म्हटलं नाही. म्हटलं आता आपण कंटिन्यू फोनवर कंटिन्यू. फोनवर नाही. मग आम्ही ते औरंगाबादला होते, अरे मी नागपूरला होते. आम्ही भेटायचो नाही, काही नाही. मग आम्ही सगळं काही अरेंज करून मग त्यांनी मला 2-3 मीटिंग मध्ये पाहणं, मोठ्या लोकांना घेऊन येणं, हे सगळं आणि आज ते सर्वांना कळेल. पण मला सांगा, आता ते मिस्टर घरात तुम्हाला काही कामात मदत करतात? हो. काय मदत करतात? किचन मध्ये काही फळीवरचे डबे काढून वगैरे नाही, पण बाकी भाजीपाला आणण्यापासून काही चिरसार करून देण्यापासून सगळं करतात. आणि एक सर महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते मी आज. सांगा. मी हे सगळं झाल्यावर सुद्धा माझ्या बाबांना आजपर्यंत नाही माहित की हिचं लव्ह मॅरेज होतं हे. मलाच दडपण आलं. आणि आज मी सॉरी म्हणते माझ्या बाबांना की मी तेव्हा नाही सांगू पण शकले. मला सांगा, बाबांना जावई आवडतो? हो, खूप आवडतात. मग आता काय रागवणार नाही? नाही रागवणार नाही, पण त्या निमित्ताने आज तुमच्या निमित्ताने मी सांगू ते मला मध्ये ठेवलाय. बाबा रागावू नका, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, सुखात आहे. त्यात टेन्शन असेल तर तुमच्या जावयाचीच वाट लागत असेल तर तुमची मुलगी सुखात आहे, काळजी करू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.